राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आजपासून कृषी विक्रेता संघाकडून जे आहे ते बेमुदत संप जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। साधारणतः यवतमाळ जिल्ह्यातील 1700हून अधिक कृषी केंद्र जे आहे ते आजपासून बेमुदत संपावर आहेत। मी आहे सध्या यवतमाळ शहरातील दत्त चौक परिसरामध्ये आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी कृषी उत्पादक विक्रेत्यांचा जो आहे कृषी विक्रेत्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो आणि या परिसरातील संपूर्ण दुकानं जे आहेत ते आजपासून बेमुदत संपावर आहेत। मापदा संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील राज्य कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंद जो आहे तो पुकारण्यात आला आहे। काय नेमक्या प्रमुख मागण्या त्यांच्या आपण जाणून घेणार आहोत। महिन्याभरावर हंगाम आहे, अशा बस तुम्ही आता बेमुदत संप पुकारताय, खतासाठी शेतकऱ्यांची आता रेलचेल वाढणार आहे। काय नेमक्या मागण्या तुमच्या, काय आंदोलन करताय? गेल्या 4 ते 5 वर्षापासून मापदा संघटनेतर्फे शासनाला वेगवेगळ्या अनेक मागण्या वारंवार करण्यात आलेल्या आहेत। त्या मागण्यांवर आजपर्यंत कुठलाही तोडगा शासनाने आम्हाला दिलेला नाही। साथी पोर्टलचा विषय हा नुकताच गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही बंद केलेला होता। त्या संदर्भात याच्यावर सुद्धा अजूनही शासनाने कुठलाच निर्णय या ठिकाणी दिलेला नाही आहे। खताच्या लिंकिंगचा मुद्दा वारंवार आमच्या विक्रेत्यांतर्फे उचलला जात आहे। खतावरील लिंकिंग कंपन्यांचा वाढत चाललेला आहे, त्यामुळे नाईलाजांना शेतकऱ्यांना तो लिंकिंगचा भार सोसावा लागत आहे। त्यानंतर STBT बियाणे परराज्यातून मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक या दलालांमार्फत इथे केल्या जात आहे। तसेच इथे सॅम्पलिंगचा जो विषय आहे, दुकानदाराकडून सॅम्पल घेतले जाते डिपार्टमेंट मार्फत आणि त्याला दुकानदारांना दोषी दिले जाते जर सॅम्पल फेल गेलं तर। वास्तविक पाहता दुकानदार हा सीलबंद माल आणतो आणि सीलबंद माल विकतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारची त्याची जबाबदारी ती कंपनीची असते, कुठली दुकानदाराची ती सॅम्पलची जबाबदारी नसते। आणि तसेच सॅम्पलचे जे पैसे आहेत ते मोठ्या प्रमाणात शासनाकडे आमचे अटकलेले आहे, ते सुद्धा सॅम्पलिंगचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे। तुम्ही लिंकिंगच्या संदर्भाने सांगता, मात्र शेतकऱ्यांकडनं ज्यावेळेस माहिती घेतली जाते त्यावेळेस शेतकरी सांगतात की कृषी केंद्र चालकच आम्हाला बळजबरीनं अशा पद्धतीने लिंकिंग करायला। हा मोठ्या प्रमाणात गैरसमज शेतकऱ्यांमध्ये पसरवलेला जात आहे। वास्तविकता शेतकऱ्यांना सुद्धा या गोष्टीची समज असणे, माहिती असणे गरजेचं आहे। यासाठीच आम्ही प्रत्येक ठिकाणी आता आंदोलनाच्या मार्फत हे सांगू इच्छितो सगळ्यांना की ही लिंकिंग कुठलाही दुकानदार स्वतः करत नाही। कुठलाही दुकानदार त्याच कंपनीचा माल लिंकिंग त्याला येतो ज्या कंपनीचं ते खत असतं, त्याच्यामुळे दुकानदाराची याच्यात एक मात्रही यात चूक नाही आहे। 100% कंपन्यांचंच लिंकिंग असतं, दुकानदार कुठलाही लिंकिंग करत नाही। निश्चित अनधिकृत STBT आणि त्यासोबतच लिंकिंगच्या विरोधात जे आहे ते कृषी विक्रेता चालक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि आजपासून संपूर्ण जिल्ह्याभरातील 1700 कृषी विक्रेता जे आहेत ते संपावर आहेत। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।